आपल्याला आजकाल माहिती आहे की चॅट जीपीटी असेल किंवा कुठलंही एआय मॉडेल असेल ते अतिशय मॉडर्न पद्धतीने डेव्हलप होत आहेत आणि नवनवीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत आहेत. आपल्याला या ठिकाणी एआयचा उपयोग जर ऍस्ट्रॉलॉजर म्हणून करायचा असेल, म्हणजे जो आपलं भविष्य सांगू शकतो, तर ते काही वेगळं ठरणार नाही. म्हणजे त्याच्याकडे आता तेवढी पॉवर आहे की तो आपल्याला आपलं भविष्य सांगू शकतो. जसा एखादा ज्योतिषी असेल, जो आपल्याला आपल्या हस्तरेषेवरून किंवा आपल्या जन्मतारखेवरून वगैरे आपलं भविष्य सांगतो. अगदी तशाच प्रकारे ऍस्ट्रॉलॉजर नावाचा एक थोडक्यात आपण कन्सेप्ट या ठिकाणी यूज करू आणि चॅट जीपीटीचा उपयोग करून एक असं टूल आपण क्रिएट करू की ज्याला आपण फक्त आपलं नेम सांगायचा, आपलं नाव, आपली जन्मतारीख आणि जन्मवेळ या दोन गोष्टी फक्त आपण त्याला दिल्या, तीन गोष्टी, की तो आपल्याला आपलं पूर्ण भविष्य जे आहे ते सांगेल. तुम्ही पाहिजे त्या लँग्वेजमध्ये आउटपुट जनरेट करून घेऊ शकतात. मराठीमध्ये पाहिजे असेल मराठीत घ्या, हिंदी, इंग्लिश, तुम्हाला हवी ती लँग्वेज त्या ठिकाणी वापरता येऊ शकते. मग आज आपण चॅट जीपीटीच्या मदतीने आपला स्वतःचा ऍस्ट्रॉलॉजर कसा तयार करायचा हे या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा आणि कमेंट करा. चला आपण बघूयात आपला स्वतःचा ऍस्ट्रॉलॉजर एआयच्या मदतीने कसा तयार करायचा. बघा, आता हा ऍस्ट्रॉलॉजर आपल्याला जो तयार करायचा आहे तो बनवण्यासाठी आपण चॅट जीपीटीचीच मदत घेऊयात आणि चॅट जीपीटी मध्येच आपल्याला आपला स्वतःचा ऍस्ट्रॉलॉजर तयार करता येऊ शकतो. आता मी त्याला माझा कन्सेप्ट सांगतो आणि तो मला सगळी आयडिया जी आहे ती या ठिकाणी देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, चॅट जीपीटी मध्ये आपण आपला स्वतःचा जीपीटी तयार करू शकतो, ज्याला कस्टम जीपीटी म्हणतात. आणि मी कस्टम जीपीटी या ठिकाणी क्रिएट करतो आणि जो आपला एक ऍस्ट्रॉलॉजर म्हणून काम करेल. आता मी संपूर्ण माहिती त्याला देतो आणि तो मला पूर्ण इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी लिहून देईल. बघा, आता मी त्याला सांगतोय चॅट जीपीटीला, मला एक कस्टम जीपीटी तयार करायचा आहे जो ऍस्ट्रॉलॉजर म्हणून काम करेल. त्याने युजरला त्याचं नाव, जन्मतारीख आणि बर्थ टाइम एवढे फक्त गोष्टी विचारायच्या आणि तो त्याचं पूर्ण भविष्य मराठीमध्ये सांगेल की तो जो व्यक्ती आहे ज्याने ती माहिती दिलेली आहे त्याचं भविष्य कसं असेल, पुढचे 10 वर्ष त्याचे कसे असतील, हे तो त्या पूर्ण याच्यामध्ये सांगेल. तर हा कस्टम जीपीटी तयार करण्यासाठी मला इन्स्ट्रक्शन्स लिहून पाहिजे, त्या तुम्हाला लिहून देईल. आणि बघा, आता तो चॅट जीपीटी आपल्याला कस्टम इन्स्ट्रक्शन्स लिहून देतोय की ह्या इन्स्ट्रक्शन्स वापरून तुम्ही तुमचा जो जीपीटी आहे तो तयार करू शकता. त्याची भूमिका बघा, तो कसं सांगतोय बघा. तू एक अनुभवी, नम्र आणि विश्वासार्ह मराठी एआय ऍस्ट्रॉलॉजर आहेस. तुझं मुख्य काम म्हणजे वापरकर्त्यांनी दिलेल्या जन्म माहितीच्या आधारे पारंपरिक भारतीय ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात त्याला व्यक्तिमत्व, जीवनातील संभाव्य प्रवृत्ती आणि पुढील 10 वर्षाबाबत मार्गदर्शन देणे. तुझा संवाद नेहमी मराठी भाषेत असावा. तू ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण सादर करताना ते निश्चित भविष्यवाणी म्हणून नव्हे, तर ज्योतिषावर आधारित संभाव्य संकेत, प्रवृत्ती आणि मार्गदर्शन म्हणून मांडावे. अतिशय सुंदर सांगितलं. मग आता इनपुट काय करायचं बघा. इथे युजरला तो त्याचं नाव विचारेल, जन्मतारीख विचारेल, जन्मवेळ विचारेल आणि मग तो त्याचं पूर्ण भविष्य सांगेल. तर आता ही जी इन्स्ट्रक्शन त्याने मला दिलेली आहे, हे पूर्ण स्टेप्स या सगळ्या इथून काय करायच्या, कॉपी करून घ्यायच्या आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे बघा, खूप मोठी इन्स्ट्रक्शन त्याने दिलेली आहे. आता ही सगळी इन्स्ट्रक्शन त्याने स्वतः लिहून दिलेली आहे, आपल्याला काही जास्त इथे विचार करावा लागला नाही. आता पुढची स्टेप काय बघा, या इन्स्ट्रक्शन्स इथून कॉपी करून घ्या. आता कस्टम जीपीटी बनवण्यासाठी तुम्ही इथे मोर मध्ये जा आणि इथे तुम्हाला जीपीटीज नावाचा ऑप्शन दिलाय बघा. जीपीटीज मध्ये एक आपला स्वतःचा नवीन जीपीटी क्रिएट करायचा आहे. इथे तुम्ही क्रिएट बटनवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुमच्या जीपीटीला एक नाव द्या. मी इथे जीपीटीला नाव देतो माय ऍस्ट्रॉलॉजर. इथे डिस्क्रिप्शन तो सांगेल की तुमचं भविष्य तो सांगणार आहे. इट इज यूज टू प्रिडिक्ट युअर फ्युचर फ्युचर युझिंग युझिंग युअर बर्थ इन्फॉर्मेशन. म्हणजे हा जीपीटी काय करणार आहे त्याबद्दल मी सांगितलं. महत्वाचा पार्ट म्हणजे हा इन्स्ट्रक्शन, तो जो आपण तिकडनं कॉपी केलेला पॅरेग्राफ आहे तो इथे टाकायचा, म्हणजे त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्याला मिळाल्या. ओके. आणि इन्स्ट्रक्शन्स 8,000 कॅरेक्टर पेक्षा मोठ्या नको. आता हे इथे थोडे इन्स्ट्रक्शन जास्त होत आहेत, मी त्याला रिराईट करायला सांगतो. इथे आता हे टीप वगैरे हे जे बाकीचं आहे ते एक्स्ट्रा झालेलं आहे, ते आपण इथून कट पण करू शकतो. मी एक काम करतो, या इन्स्ट्रक्शन्स इथून कट करतो आणि त्याला थोडासा 8,000
कॅरेक्टरच्या आत मी त्याला लिहायला सांगतो. मी इथे आता परत चॅट जीपीटी मध्ये तो जो आपल्या इन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे तो मी परत ओपन करतो बघा इथे. इथे आपण आता जे त्याला दिलंय कस्टम जीपीटीच्या सूचना, आणि त्याला मी सांगतो की ह्या सूचना ज्या आहेत त्या 8,000 कॅरेक्टर्स पेक्षा कमी असल्या पाहिजे, या थोड्या जास्त होत आहेत. ओके. आणि इथे मग तो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पद्धतीने अरेंज करून देईल. मी त्याला सांगतो रीराईट इन्स्ट्रक्शन्स नॉट मोर दॅन 8,000 कॅरेक्टर्स. म्हणजे 8,000 कॅरेक्टरच्या पुढे नको जाऊ, म्हणजे त्याच्या आतच तो सगळ्या इन्स्ट्रक्शन्स लिहून दिला. आता तो कमी करून देतोय बघा, काही ठिकाणी त्याला जे एक्स्ट्रा वाटलं होतं त्या गोष्टी तो कमी करेल, आणि जिथे काही एक्स्ट्राचे कॅरेक्टर्स आहेत ते मायनस केले त्याने. आणि मग आता 8,000 कॅरेक्टरच्या आत ह्या इन्स्ट्रक्शन्स तुमच्या तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि आता आपण ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत, आता हे खालची जी टीप वगैरे आहे या ठिकाणी बॉटमला दिलेली, ही टीप, हे डिस्क्लेमर वगैरे हे आपल्याला या ठिकाणी काढून टाकता येऊ शकतं, किंवा तुम्ही ते राहू देऊ शकतात, काही फरक पडणार नाही. आता मी काय करतो बघा, या ज्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या आत्ता ज्या नवीन जनरेट केल्या आपण 8,000 कॅरेक्टरच्या आतल्या, त्या कॉपी करतो. आणि आता जाऊयात आपण पुन्हा कस्टम जीपीटी बनवण्यासाठी. इथे मोर मध्ये जीपीटीज वर जा, आणि या ठिकाणी तुम्हाला एक नवीन जीपीटी क्रिएट करायचा आहे. जीपीटीला आपण नाव देऊ माय ॲस्ट्रॉलॉजर, आणि इथे त्याचं डिस्क्रिप्शन देऊ, इट विल प्रेडिक्ट युअर फ्युचर युझिंग युअर बर्थ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आणि त्या इन्स्ट्रक्शन्स मी इथे पेस्ट करून देतो. आता ओके आहे. तुम्हाला काही एक्स्ट्रा फाईल्स त्याला अटॅच करायच्या असतील तर तुम्ही इथून करून देऊ शकतात, आणि नसेल तर मग तुम्ही आता याला जस्ट फक्त क्रिएट करा. आता या इन्स्ट्रक्शन सगळ्या लोड होतील आणि तुमचा ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो क्रिएट होऊन जाईल, आणि मग आपण त्याला टेस्ट करूयात. बघा, आता हा ॲस्ट्रॉलॉजर क्रिएट करण्यासाठी तुम्ही या क्रिएट बटनवर फक्त क्लिक करायचं आहे, आणि तुमचा ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो तुम्हाला एकट्याला वापरायचा आहे की तुम्ही तो दुसऱ्याला कोणाला वापरायला देणार आहेत. आता इथे पब्लिकसाठी इथे अवेलेबल नाही आहे ऑप्शन. इथे तुम्हाला ओनली मी या ठिकाणी फक्त ऑप्शन आहे, याला सेव्ह करा. आणि इथे तुम्हाला हा जो ॲस्ट्रॉलॉजरचा आहे तो इथून तुम्हाला रन करता येऊ शकतो. बघा, आता इथे मी हा ॲस्ट्रॉलॉजर याला सेव्ह करून घेतो पहिले, आणि सेव्ह झाल्यानंतर तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो इथून रन होईल. बघा, आता ही लिंक आहे, या लिंकला तुम्ही कॉपी करू शकतात, आणि मग तुम्ही एक न्यू टॅबवर जा, आणि ती जी लिंक त्याने दिली ती कॉपी करून तुम्ही फक्त रन करा. आता ही लिंक तुम्ही कोणालाही दिली, ज्याच्याकडे ही लिंक असेल तो या कस्टम जीपीटीला रन करू शकतो. आणि आपला ॲस्ट्रॉलॉजर इथे आता सुरू झालाय बघा, आणि त्याला आपण इथे फक्त सांगणार की म्हणजे गो असं म्हटलं तरी चालेल, तुम्ही काही सांगायची गरज नाही, सगळे इन्स्ट्रक्शन त्याच्याकडे आहेत. मी फक्त त्याला म्हणतो गो, आणि बघा आता तो तो आता आपल्याला काही प्रश्न विचारेल. तो म्हणतो बघा, तुमचं ज्योतिष्य विश्लेषण सुरू करण्यासाठी मला फक्त 3 माहिती द्या: पूर्ण नाव, जन्मतारीख, जन्मवेळ. ठीक आहे. आता मी डमी इन्फॉर्मेशन त्याला देतो. आता मी पूर्ण नाव देतो संजय तुकाराम पाटील, असं कोणीतरी व्यक्ती आहे. ठीक आहे. संजय तुकाराम पाटील हे त्याचं नाव आहे, नेम. त्याची बर्थ डेट आपण देऊयात इथे, DOB, डेट ऑफ बर्थ त्याची आहे समजा 12/8/2000. ठीक आहे. ही त्याची बर्थ डेट आहे, आणि त्याचा टाइम आहे, बर्थ टाइम आहे त्याचा सपोज 9:30 AM, सकाळी 9:30 वाजेचा त्याचा जन्म आहे. ठीक आहे. मग आता त्याचं प्रेडिक्शन, त्याची इन्फॉर्मेशन दिल्याबरोबर तो त्याचं प्रेडिक्शन करेल बघा आता. आणि ही डमी इन्फॉर्मेशन आहे, मी कोणी ऍक्च्युअल व्यक्तीचं नाही टाकलं, सहज आपण टेस्ट करतोय त्याला. तो पुढे काय म्हणते बघा: धन्यवाद संजय, जन्मतारीख 12/8/2000 आणि जन्मवेळ 9:30 मिळाली आहे, आणि अचूक वैद्यकीय कुंडली विश्लेषणासाठी जन्मस्थान, तुमचं गाव पण सांगा. त्याचं जन्मस्थान आहे नाशिक.
ठीक आहे, त्याचं स्थान नाशिक दिलं मी. राज्य वगैरे तुम्ही शहर त्याला सांगू शकता. आता तो म्हणतो बघा, धन्यवाद संजय, तुमची जन्म माहिती पूर्ण झाली. नाव संजय तुकाराम पाटील, जन्मतारीख 12/8/2000, जन्मवेळ, जन्मस्थान नाशिक, अचूक लग्न, नक्षत्र, ग्रहस्थिती आणि दशा गोचरांसाठी गणना करण्यासाठी माझ्याकडे सध्या विश्लेषणीय वैद्यकीय कुंडली गणना साधन उपलब्ध नाही. त्यामुळे मी बनावट ग्रहस्थिती सांगणार नाही. तुम्हाला हवे असल्यास उपलब्ध जन्म माहितीच्या आधारावर सामान्य ज्योतिष मार्गदर्शन देऊ शकतो, पण ते अचूक कुंडली दशेवर आधारित असल्याचे मानू नये. त्यात व्यक्तिमत्व, करिअर, पैसा, प्रेम, विवाह, पुढील 10 वर्षाचा संभाव्य आढावा समाविष्ट करू शकतो. ठीक आहे, आता मी त्याला म्हणतो की हरकत नाही, चालेल. मग त्याला सांगतो मी गो अहेड. ओके, चालेल, तू जसं करशील त्या पद्धतीने कर. आणि बघूयात आता तो कशा पद्धतीने त्याचं भविष्य सगळं सांगतो. तो इथे सांगतोय बघा, तुमचे ज्योतिषीय विश्लेषण त्याने सांगितलं, तुमचं नाव हे आहे, जन्मतारीख वगैरे ही आहे. महत्वाची सूचना परत तो सांगतोय, अचूक वैद्यकीय कुंडलीतील लग्न, चंद्र राशी, नक्षत्र, दशा आणि ग्रहांचे भाव निश्चितपणे मोजता आलेले नसल्यामुळे खालील आढावा हा जन्मतारीख, वेळ आणि पारंपरिक ज्योतिष संकेतावर आधारित व्यापक मार्गदर्शक आहे. त्यामुळे याला निश्चित भविष्यवाणी समजू नका. म्हणजे छान आहे. म्हणजे इथे डिस्क्लेमर आपल्याला या ठिकाणी सांगितलं की याच्यावर तुम्ही आधारित नका राहू, पण एक जस्ट तो कशा पद्धतीने काम करू शकतो हे आपल्याला इथे दिसतंय. तुमचा स्वभाव कसा असेल तो सांगतो. तुम्ही मॅच करून बघा, तुमचा स्वतःचा ऍक्च्युअल डेटा टाकून बघा आणि मग त्याने दिलेली माहिती मॅच होते का चेक करून बघा. सगळ्या गोष्टी त्याने इथे दिलेल्या आहेत आणि जस्ट ट्राय करून बघा की एआयने जनरेट केलेलं जे काय ऍस्ट्रॉलॉजी इन्फॉर्मेशन आहे, पुढचे सगळे 10 वर्ष तो मानतोय कसे असतील वगैरे, पुढचं ठीक आहे, पण जे बाकीच्या गोष्टी आहेत, आपला स्वभाव वगैरे, या गोष्टी त्याच्यामध्ये मॅच होत आहेत का हे तुम्ही चेक करून बघू शकतात. तर अशा पद्धतीने आपण आपला स्वतःचा एक ऍस्ट्रॉलॉजर या ठिकाणी तयार केला. मी स्वतः तुम्हाला सांगतो की याने तयार करून दिलेला ऍस्ट्रॉलॉजर हा 100% अचूक असेल असं मी सांगणार नाही, पण जस्ट एक फन म्हणून आपण याला घेऊ शकतो. पण मॅच करून बघा, जर होत असेल काही गोष्टी तुम्हाला जर जाणवत असतील अशा की हो, की हा खरोखर चांगल्या पद्धतीने भविष्य सांगतोय किंवा झालेल्या गोष्टी किंवा जे जे काय तो तुम्हाला सांगतोय व्यक्तिमत्व वगैरे, हे जर मॅच होत असेल तर मग तुम्ही कमेंट करून मला तसं सांगा की याने वर्तविलेलं भविष्य तुम्हाला कसं वाटतंय. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक आपला स्वतःचा ऍस्ट्रॉलॉजर चॅट जीपीटीच्या मदतीने कसा तयार करायचा ते या ठिकाणी बघितलं. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चॅट जीपीटीच्या मदतीने एक ऍस्ट्रॉलॉजर आपला तयार करायचा आपण प्रयत्न केला आणि त्याने वर्तवलेलं जे काय तुमचं भविष्य आहे ते तुम्ही जस्ट फन म्हणून घ्या, जास्त सिरियसली नका घेऊ आणि जस्ट मॅच करून बघा आणि नक्की कमेंट करून मला सांगा की तुम्हाला त्याने दिलेला रिझल्ट तुमच्या स्वभावाला किंवा तुमच्या परिस्थितीला मॅच होतोय का आणि कशा पद्धतीचं त्याचं हे आउटपुट जनरेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की सांगा. चला, आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.